नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं थंडगार कलिंगडचं ज्यूस कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात बाजारमध्ये कलिंगड येतात. तर त्याच कलिंगडपासून आपण मस्त एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त एकदम चटपटीत चवीचं आपण इथे छान कलिंगडचं ज्यूस कसं बनवायचं किंवा सरबत कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हे ज्यूस आहे. बाहेरचं लहान मुलांना ज्यूस हे देत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी कलिंगडचं ज्यूस किंवा सरबत नक्की करून द्या. सगळेच खूप आवडीने पितील. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारमध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी हे कलिंगड लाल होण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. तर काही ठिकाणी हे कलिंगड पिकण्यासाठी केमिकल्समध्ये घालून ठेवतात. पण हे कलिंगड आपल्याला कसं निवडायचं त्याची माहिती घेऊया. तर इथे हे कलिंगड घेत असताना आपल्याला एकदम डार्क हिरव्या कलरचा हे कलिंगड निवडून घ्यायचा आहे. आणि हातात घेतल्यानंतर एकदम जड हा कलिंगड लागतो. तर इथे 3 ते 3.5 किलोचा इथे कलिंगड घेतलेला आहे. तर बरेच कलिंगडला अशा पद्धतीने पिवळा किंवा पांढरा भाग असतो. तर आपल्याला असाच कलिंगड निवडायचा आहे. म्हणजे हे बिना केमिकल्सयुक्त हे कलिंगड आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचा कलिंगड निवडून घ्यायचा आहे. तर महत्त्वाचं म्हणजे हे फळं आणल्यानंतर बाजारातून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे. या ठिकाणी कलिंगड असो, कैरी असो किंवा आंबा असो, बऱ्याच जणांना काय होतं ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे फळं खाल्लं की सर्दी होते. तर बाजारातून आणल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये जर ठेवलात तर हे अजिबात सर्दी होत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे कोणतेही फळं आपल्याला पाण्यात घालून ठेवायचं आहे. तर इथे एक 10 ते 15 मिनिटं छान हे कलिंगड पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर या कलिंगडला आपल्याला छान चिरून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये किंवा ज्या पद्धतीने गोल, उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचं असेल, त्या पद्धतीने तुम्ही हे कलिंगड कट करून घेऊ शकता. तर इथे मी अशा पद्धतीने गोल साईजमध्ये हे कलिंगड कट करून घेतलेलं आहे. तर आपण एक अर्ध्या कलिंगडचं हे ज्यूस करून घेणार आहोत. तर हे कलिंगड 3 ते 3.5 किलोचं आहे. तर बाहेर कोणतेही ज्यूस प्यायला गेलात तर त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा त्यामध्ये कलर घातला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी एकदम हायजेनिक आणि पौष्टिक तुम्ही कलिंगडचं ज्यूस करून घेऊ शकता. तर सुरुवातीला आपल्याला हे कलिंगड कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हे कलिंगडच्या जशा फोडी सोयीस्कर तुम्हाला जमत असेल, त्या पद्धतीने तुम्ही हे कलिंगडच्या फोडी करून घेऊ शकता. तर हे पद्धत एकदम सोपी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कलिंगड कट करून घेऊ शकता. तर इथे मी उभ्या स्लाईसमध्ये हे कलिंगडचे काप करून घेतलेले आहेत. तर या कलिंगडला आपल्याला पाठीमागेचा निब्बर जो भाग असतो किंवा हे हिरवा भाग असतो, ते हिरवा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर तुम्हाला माहीतच असेल या कलिंगडाच्या सालापासून तुटी-फुटी केली जाते. कधी तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे दाखवेनच. तर इथे उरलेल्या सगळ्याच कलिंगडचा पाठीमागचा जो निब्बर भाग किंवा जो हिरवा भाग आहे, ते पूर्णपणे आपल्याला सारख्याच पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण हे अर्ध्या कलिंगडचंच आपण ज्यूस करून घेणार आहोत. जर तुम्हाला पूर्ण कलिंगडचं ज्यूस करायचं असेल, तर तुम्ही करून घेऊ शकता. इथे एक अर्ध्या कलिंगडचं एक 2 ग्लास किंवा अर्धा लिटर हे ज्यूस बनवून तयार होतं. जर तुम्ही हे पूर्णच कलिंगडचं जर ज्यूस करून घेत असाल, तर या ठिकाणी 1 लिटर ज्यूस बनवून तयार होतं. तर इथे मी अर्धा कलिंगडच घेतलेला आहे आणि त्याचे पूर्णपणे सालं काढून घेतलेले आहेत. तर या साल काढून घेतलेल्या कलिंगडाचे आपण इथे छोटे-छोटे अशा पद्धतीने सुरीने आपण तुकडे करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने छोट्या-छोट्या तुकड्यामध्ये जर आपण हे कलिंगड कट करून घेतलात ना, ज्यूस करताना यामध्ये अजिबात मोठे-मोठे तुकडे त्या ज्यूसमध्ये राहणार नाहीत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने हे तर छोट्या-छोट्या साईजमध्ये हे अर्ध्या कलिंगडचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर घरामध्ये जे मिक्सरचं मोठं भांडं असतं ना, ते ज्यूससाठी आपल्याला हे मोठं भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठं भांडं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी मिक्सरचं छोटं भांडं घेऊन एक 2 ते 3 वेळेस हे
कलिंगडचे तुकडे घालून तुम्ही छोट्या भांड्यात पण ज्यूस करून घेऊ शकता. जर तुमच्याकडे ज्युसर नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरचं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये आपण जे कलिंगडचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते तुकडे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असल्यामुळे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे अर्धा कलिंगडचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते सगळेच अर्ध्या कलिंगडचे तुकडे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर या कलिंगडच्या तुकड्यामध्ये आपण बियाचा पण भाग घालून घेतलेला आहे. याला वेगळं काढायची गरज लागत नाही. तर यामध्ये शरीराला थंडावा देणारा आपण पुदिन्याचे एक 8 ते 10 पुदिन्याचे पानं घालणार आहोत. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. नाही नसेल तर तुमच्याकडे पुदिना तर तुम्ही या ठिकाणी ही पुदिन्याची पानं स्किप करून घेऊ शकता. नंतर यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ, साधं मीठ तुम्ही कोणतं घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही या ठिकाणी घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये 1-2 चमचे साखर घालून घेतलेलं आहे. कलिंगड हे भरपूर प्रमाणात गोडच असतं, पण थोडंसं ज्यूस पिताना जरा गोड असलं तर ज्यूस एकदम चवीला छान लागते. म्हणून आपण या ठिकाणी 2 चमचे साखर घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी गूळ किंवा खडी साखर घालून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी घालून घेऊ शकता. तर या कलिंगडच्या ज्यूसमध्ये किंवा या फोडीमध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही. तसंच आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं म्हणून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे ज्यूस बनवून घ्यायचं आहे. जर गरज वाटली तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घालून हे ज्यूस मिक्सरला काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला छान ज्यूस करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपण साध्या आपल्या घरातल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे कलिंगडचं ज्यूस करून घेतलेलं आहे. तर आपण ज्यावेळेस ज्यूस करताना फोडीमध्ये बियासकटच घालून घेतलं होतं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला चाळणी ठेवून त्यावरती आपल्याला ज्यूस घालून हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे हे कलिंगडमधल्या बिया किंवा जे कलिंगडचे छोटे-मोठे तुकडे असतात ना, ते आपल्या या चाळणीवरती राहतात आणि आपलं ज्यूस एकदम छान होतं. हे कलिंगडचं ज्यूस गाळून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस आपण हे ज्यूस पितो ना, त्यावेळेस आपल्याला हे कलिंगडाचे बियाही लागत नाहीत आणि त्यामध्ये जे कलिंगडाचे छोटे-मोठे तुकडे असतात ना, ते पण आपल्याला हे तोंडामध्ये लागत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे कलिंगडचं ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे स्मूथ आणि एकदम मस्त आपल्या इथे कलिंगडचं ज्यूस बनवून तयार होते. घरामध्ये जे चहाची गाळण किंवा अशा पद्धतीची मोठी गाळण असेल, तर तुम्ही कोणत्याही गाळणीनं तुम्ही हे ज्यूस गाळून घेऊ शकता. म्हणजे आपलं हे कलिंगडाचं ज्यूस बनवून आपलं इथे स्मूथ तयार होतं. तर असा हा तुमचा कलिंगडाचा ओरिजिनल ज्यूस बनून तयार झालेला आहे. तर हे मिक्सरला ज्यूस करत असताना आपण यामध्ये अजिबात एकही थेंब पाण्याचा न घालता आपण एकदम हायजिनिक पद्धतीने आणि एकदम साध्या पद्धतीने आपण इथे कलिंगडाचा ज्यूस किंवा सरबत आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला यामध्ये थोडेसे कलिंगडाचे तुकडे घालून घेऊ शकता. नाहीतर भिजवून घेतलेला सब्जा पण यामध्ये घालून घेऊ शकता. जसं तुम्हाला हे कलिंगडाचं ज्यूस आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे ज्यूस पिऊ शकता. नाहीतर तुम्ही या ठिकाणी थोडे यामध्ये बर्फाचे खडे घालून थंडगार हे कलिंगडाचं ज्यूस पिऊ शकता. जर तुमच्याकडे बर्फाचे खडे नसेल, तर तुम्ही या ठिकाणी हे कलिंगडाचा ज्यूस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार एकदम मस्त जसं तुम्हाला हे सरबत प्यायला आवडतं, त्या पद्धतीने तुम्ही हे सरबत करून घेऊ शकता. पण तुम्हाला सांगते हे असंच अशा पद्धतीने एकदम साधं आणि ह्याच्यामध्ये काही न घालता हे सरबत एकदम चवीला भारी लागते. असा हा ताजा-ताजा कलिंगडाचा ज्यूस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी, घरच्या मिक्सरमध्ये आणि एकदम पौष्टिक कलिंगडाचा ज्यूस किंवा सरबत नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला कलिंगडाच्या ज्यूसची आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.